क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा. 18 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे द्वारवा तालुका अध्यक्ष कुंभारकिनी तांड्याचे नायक डॉक्टर श्रावण जाधव यांनी नाईक साहेबांना पावन स्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, रोजगार हमी योजना राबवणारे, शेतकऱ्यांचा जाणता राजा, हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांना 45व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. नाईक साहेब 18 ऑगस्ट 1979ला आपल्याला सोडून गेले, पण त्यांची पकड आजही समाजावर आजीवन आहे. नाईक साहेब हे दूरदृष्टीचे असलेले नेते होते. त्यांनी शेतीत परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या धोरणात्मक कर्तृत्वाच्या पलीकडे जाऊन ते गरिबांचे व सर्वसामान्य जनतेचे नेता बनले. रोजगार हमी योजना, सिंचन योजना, कृषी विद्यापीठाची स्थापना करून त्यांनी ज्ञानी व सक्षम शेतकऱ्यांची पायाभरणी केली. भारतरत्न माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नाईक साहेबांचं वर्णन करताना म्हटले होते की वसंतराव हे भारत मातेचे थोर सुपुत्र आहेत. 1972मध्ये भीषण दुष्काळात नाईक साहेबांची तत्परता आली. जनतेप्रती असलेली संवेदनशीलता. जरी मी एका वर्षात महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत समृद्ध नाही केलं, तर चौकात फाशी घेईन हे बोलणारे पहिलेच मुख्यमंत्री होते. त्यांनी जोपासलेल्या हरित क्रांतीचं स्वप्न पूर्ण करून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेचा मार्ग मोकळा केला. जनतेला दिलेले वचन पूर्ण करावे, राज्यात कानाकोपऱ्यात पोहोचतील अशा महान योजना राबवून त्यांनी संवेदनशील शेतकऱ्यांना संजीवनी दिली. शेतीशी असलेली नाते त्यांच्या आत्मात खोलवर रुजलेली होती. शेतकरी हा कारखान्याचा मालक झाला पाहिजे ही त्यांची भावना होती. अशा या महान बंजारा नायकाला कोटी कोटी विनम्र अभिवादन. या कार्यक्रमाला डॉक्टर श्रावण जाधव, रमेश राठोड, सुभाष चव्हाण, अरविंद राठोड, बंटी राठोड, मनोज चव्हाण, निलेश राठोड, दीपक जाधव, स्वप्नील चव्हाण व गावकरी मंडळी उपस्थित होते. मुख्य संपादक सूर्यकांत राठोड, जनता लाईव्ह न्यूज.